अंबरनाथमध्ये शिवसेनेनं भाजपला युतीचा प्रस्ताव दिलाय। शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलंय। अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागलाय। मुंबईत आमदार प्रवीण दरेकर यांनी इलेक्ट्रिक वाहनामध्ये टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर दरेकरांनी लगेचच इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिलंय। तसंच देशहितासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलंय। अंधेरीमधील हॉटेलची नावाची पाटी इंग्रजीमध्ये आहेत, मात्र मराठी नावाची पाटी नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी केलेला आहे। याबाबत अमेय घोले यांनी फोटो ट्विट करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनं खरेदी करू नका या आवाहनानंतर मुंबईच्या झवेरी बाजारातील सराफ दुकानांवर लगेच परिणाम झालेला पाहायला मिळाला। सोने खरेदीसाठी गिराईक येत नसल्याचं सराफ व्यावसायिकांचं मत आहे। त्यामुळे कोट्यवधी कारागीर बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये मंत्रालयाप्रमाणे सर्वसामान्यांना डीजी ॲपद्वारे प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। या प्रणालीची अंमलबजावणी करण्याची मागणी भाजपनं मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे। या प्रणालीमुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेमध्ये प्रवेश मिळणं अवघड होणार असल्याने याला विरोध होण्याची शक्यता होती आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील 9 भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला। यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ई लिलावातून MMRDAला किमान 9,200 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। मराठी पाट्यांसाठी मुंबई महापालिकेनं कठोर निर्णय घेतलेला आहे। दुकानांवर मराठी भाषा पाटी लावण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय। तसंच दुकानावर मराठी पाटी नसल्यास दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। कनेक्टिंग लिंकवर सेल्फीच्या गर्दीमुळे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। वाहन चालक फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी या मार्गावर थांबतायत। त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाकडून कारवाई करण्यात येते आहे। राज्यातील दुकानं, हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृह आदी आस्थापना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देणारा निर्णय उद्योग विभागानं 1 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलाय। तरीही त्याची अंमलबजावणी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत होऊ शकलेली नाहीये। लोकल प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठांच्या स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 40 लोकलमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था केली असून पुढील 10 महिन्यात उर्वरित 65 ट्रेनमध्ये ज्येष्ठांचा डबा तयार केला जाणार आहे। मध्य रेल्वेकडून तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 12 आणि 13 मे रोजी कसारा मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। 12 आणि 13 मे रोजी दुपारी 3:50 ते सायंकाळी 5:50 इगतपुरी कसारा दरम्यान ब्लॉक घेतला जाईल। मुंबई विमानतळावरील यंत्रणांच्या माध्यमातून 99% अधिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। विमानतळावर निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून कमीत कमी कचरा डम्पिंग ग्राउंडला जाईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी विमानतळाला सन्मानित करण्यात आलंय। नवी मुंबई आणि नोएडा विमानतळावर वापर शुल्क अधिक आहे। त्यामुळे इंडिगो आणि एअर इंडियानं भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण या नियामक संस्थेला निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे। तर नियामक दर निश्चित करेपर्यंत विमानतळांना प्रवाशांकडून तात्पुरते शुल्क आकारण्याची परवानगी आहे। 10वीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा होणार आहे। पुरवणी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। नियमित शुल्कासह 21 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहे, तर 22 मे ते 25 मे विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत। गोरेगावमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। चित्रपट आणि करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेतली। कलाकारांच्या कामाचे तास निश्चित करावे, जेवणाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणं, तसंच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणं या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहे। त्या स्पर्धेमध्ये 8 विभागातल्या 32 संघातील 450 खेळाडू सहभागी होणार आहेत। बदलापूरच्या हेंद्रेपाडा इथल्या जिमखान्याच्या क्रीडांगणामध्ये 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे। तसंच खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लक्षवेधी आंदोलन केलंय। बैलगाडी आणि घोड्यावर बसत निषेध व्यक्त करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाडही घोड्यावर बसून आंदोलनात सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे।
भिवंडी पालिका मुख्यालयासमोर रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। रिक्षा स्टँड शेजारी अतिक्रमण करून टपरी उभी करण्यात आली आहे। या प्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करत नसल्यानं संतप्त झालेल्या संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगर महापालिकेकडून अद्याप नाले सफाईसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाहीये। यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून गोल मैदान परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। अखेर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। मीरा भाईंदरमधील भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला व्हीआयपी वागणूक दिल्यानं संताप व्यक्त होतोय। दिव्यांगांना करोडो रुपयाला चुना लावणाऱ्या पूनम गुप्ताला कोठडीऐवजी चक्क खुर्चीत बसून व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी ठिय्या आंदोलन केलंय। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होणार आहे। मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। त्यामुळे एसी, पंखे, कूलरच्या वापरामध्ये कमालीची वाढ झाली आहे। तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये विजेची विक्रमी 4510 मेगावॉट एवढी नोंद झाली आहे। वाढत्या उन्हाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर बसू लागलेला आहे। कडक तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली। त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असून बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत। मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। धरणांमधील पाणीसाठा घटल्यानं निर्णय घेण्यात आलाय। 7ही धरणांमध्ये केवळ 23.52% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये केवळ 85 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा कमी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस पुरवण्याचं महापालिकेसमोर आव्हान असणार आहे। नवी मुंबईमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रासह पाईपलाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय घेण्यात आलाय। बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वसई विरार महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाची मुख्य जलवाहिनी फुटली आहे। त्यामुळे मोठी गळती होऊन भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांसमोर पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। दरम्यान पुढील काही दिवस पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर इथं असणारे ओवे कॅम्प गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। आठवड्यातून एकदा येणारा टँकर आणि नळातून अवघ्या काही मिनिटांसाठी येणारं पाणी साठवण्यासाठी नागरिकांनी चक्क 10 ड्रम विकत घेतलेले आहेत। पनवेल पालिका सिडको दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। डहाणू परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबा वाहतूक करणारा ट्रक उलटला। गुजरातहून मुंबईकडे आंबा वाहतूक करणारा ट्रक उलटला। ट्रकमधील आंबे उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड चाललेली पाहायला मिळाली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय।